मित्रांनो, राजेश हा एक ऑटो चालक होता. तो रोज आपली ऑटो चालवून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करत होता. एके दिवशी अचानक ट्रॅफिक पोलीस त्याला थांबवतात आणि म्हणतात की तुम्ही ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन केले आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. त्यावर राजेश विचारतो की मी नेमके कोणते ट्रॅफिक नियम मोडले आहेत साहेब, कृपया मला सांगाल का? त्यावर पोलीस म्हणतात की तुला दंड भरावा लागणार आहे, नाही तर तुला आमच्या सोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. राजेश जेव्हा पोलीस स्टेशनचे नाव ऐकतो तेव्हा तो म्हणतो की मी दंड भरणार नाही, मला तुम्ही थेट पोलीस स्टेशनमध्ये घेऊन चला. कारण त्या पोलीस स्टेशनमध्ये राजेशची बायको कल्पना 2 दिवसांपूर्वीच DSP म्हणून रुजू झाली होती. राजेशने आपल्या ऑटो रिक्षावर परिश्रम करून बायकोला शिकवून इतक्या मोठ्या पदावर पोहोचवलं होतं. त्याला विश्वास होता की कल्पना त्याला मदत करेल आणि विचारेल की नेमके कुठले नियम भंग केले आहेत. राजेश न घाबरता पोलीस स्टेशनला जातो. तिथे पोलीस त्याला एका खुर्चीवर बसवतात, तर दुसरीकडे DSP मॅडम कोणाशी तरी फोनवर बोलत असतात. त्या म्हणतात की तुम्ही माझे मित्र आहात सांगून तुम्ही माझ्या नावाचा असा गैरवापर करू लागलात. यापुढे माझ्याकडून असं काही अपेक्षा ठेवू नका. त्या फोनवर कोणाला तरी चांगलाच दम देत होत्या. नंतर त्या राजेशच्या जवळ येतात आणि कॉन्स्टेबलला विचारतात की याला इथे का पकडून आणलंय. तेव्हा कॉन्स्टेबल सांगतो की मॅडम, याने ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन केलंय आणि दंड भरण्यास नकार देत आहे. राजेश आशेने असून कल्पनाकडे पाहतो, पण त्या क्षणी कल्पना म्हणते की जर हा दंड भरत नसेल तर याची ऑटो ताब्यात घ्या आणि याला इथून हाकलून द्या. कल्पनाच्या तोंडून हे शब्द ऐकून राजेश एकदम थक्क आणि अस्वस्थ होतो, कारण त्यानेच ऑटो चालवून कल्पनाला शिक्षित केले होते आणि तिला DSP पदापर्यंत पोहोचवले होते. पण आज त्याच ऑटोला बंद करण्याचे आदेश ती देत होती, ज्याच्या जोरावर ती एवढ्या मोठ्या पदावर पोहोचली होती. राजेश खूप निराश होतो. तो कल्पनाकडे कोरड्या डोळ्यांनी पाहतो. मग कल्पना हवालदाराला म्हणते की लवकरात लवकर याला इथून बाहेर काढा आणि त्याची ऑटो ताब्यात घ्या. उद्या हा कोर्टातून सोडवून घेईल. या गोष्टींनी व्यथित झालेला राजेश डोळ्यात अश्रू आणि चेहऱ्यावर निराशा घेऊन जड पावलांनी हळूहळू आपल्या घराकडे चालू लागतो. रस्त्यात चालताना तो विचार करतो की जेव्हा मी कल्पनाला शिकवायला सुरुवात केली होती तेव्हा ती मोठ्या विश्वासाने म्हणायची, जोपर्यंत मी चांगल्या पदावर पोहोचत नाही तोपर्यंत तू खूप परिश्रम कर, त्यानंतर तुला परिश्रम करायची गरज पडणार नाही. पण आज तिच्याच शब्दांनी माझं मन तुटलं. राजेशच्या घरात त्याची बायको कल्पना, त्यांचा 6 वर्षांचा मुलगा आणि त्याची म्हातारी आई राहत होती. जड मनाने आणि डोक्यात विचारांचे वादळ घेऊन तो घरी पोहोचतो. घरी पोहोचून तो आईला सगळी हकीकत सांगतो. तो म्हणतो की आई, कल्पना इतकी बदलली आहे की तिने आज मला ओळखायलाच नकार दिला. माझी ऑटो रिक्षाही जप्त केली, ज्यामुळे ती DSP झाली होती. हे ऐकून राजेशची आई म्हणते की बाळा, तुला आठवतंय का, जेव्हा कल्पनाचं तुझ्यासोबत लग्न झालं होतं त्यानंतर 3-4 दिवशीच तिने सांगितलं होतं की तुम्ही माझ्या शिक्षणासाठी आणि खर्चासाठी होकार दिला आहे. माझं शिक्षण पूर्ण होईपर्यंत सगळं तुम्हालाच सांभाळावं लागेल. त्यावेळेस आपल्या कुटुंबाची परिस्थितीही चांगली नव्हती, पण तरीही तू तिला शिकवलं. आईच्या या शब्दांनी राजेश अधिकच विचारात गढून जातो. राजेशची आई पुढे म्हणाली की त्यावेळेसही तिने आपल्याला जबरदस्ती शिकवण्यासाठी भाग पाडलं होतं. या आठवणींनी राजेश आणि त्याची आई खूपच अस्वस्थ होतात. राजेशचा मुलगा, जो केवळ 6 वर्षांचा होता, तो नेहमी आपल्या आजीबरोबर जास्त वेळ घालवत होता, कारण त्याच्या आईला कल्पनाला तिचं शिक्षण आणि नोकरीमुळे वेळ मिळत नव्हता. त्यामुळे तो आपल्या आजीशी खूपच लळा लावून राहिला होता. तो तिच्याबरोबर खेळत असे आणि बहुतेक वेळा तिच्या जवळ झोपत होता. कल्पना मात्र सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती, जे तिच्या ऑफिस जवळच होतं. घरापासून ऑफिसचं अंतर
खूप असल्याने तिला तिथेच क्वार्टर मिळालं होतं. दुसऱ्या दिवशी कल्पना वाट पाहत होती की राजेश कोर्टातून त्याची ऑटो रिक्षा सोडवण्यासाठी कागद तयार करून आणेल. पण दिवसभर वाट पाहूनही राजेश येत नाही. यामुळे कल्पनाला त्याचा खूपच राग येतो आणि ती चिडून थेट घरी जाते. तिथे पोहोचल्यावर ती पाहते की राजेशची आई त्याच्या केसांना तेल लावत आहे, तर राजेश तिच्या पायाशी खाली बसला आहे. त्यांचा मुलगा तिथे खेळत आहे आणि दोघांचंही त्याच्याकडे लक्ष नाही. हे पाहून कल्पना अजूनच रागाने संतापते आणि आपल्या नवऱ्यावर व सासूवर ओरडते. ती म्हणते की तुम्हाला मुलं सांभाळताही येत नाहीत का? अशा प्रकारे मुलं सांभाळली जातात का? जर याला काही झालं तर जबाबदार कोण असेल? त्यावर राजेश शांतपणे कल्पनाकडे पाहतो आणि म्हणतो की तू हे काय बोलतेस? आम्हाला मुलं सांभाळता येत नाहीत? आजपर्यंत हा जेवढा मोठा झालाय तेवढं सगळं त्याच्या आजीमुळेच झालं आहे. तिला चांगलं ठाऊक आहे की मुलांना कसं सांभाळायचं. त्यामुळे तू या गोष्टींवर काहीही बोलू नकोस, तेच बरं होईल. राजेशच्या तोंडून हे शब्द ऐकून कल्पना आश्चर्यचकित होते. त्यावर कल्पना अचानक राजेशवर भडकली आणि म्हणाली की तू ऑटो रिक्षा सोडवायला का नाही आलास? मी सगळी व्यवस्था करून ठेवली होती, पण तू वेळेवर तिथे पोहोचलाही नाहीस. हे ऐकून राजेश शांतपणे म्हणाला की जर तुला एवढंच महत्त्वाचं वाटत होतं तर त्या दिवशीच पोलीस ठाण्यात सांगायला हवं होतं की ऑटो रिक्षा जप्त करू नका म्हणून. मी काही चुकीचं केलंही नव्हतं. तुला तर माहीत होतं की मी गुन्हेगार नाही, किंवा तुला असं वाटलं की मी तुझ्या वर्दीचा फायदा घेतोय. तुझ्यासारख्या मोठ्या अधिकाऱ्याला सत्य शोधणं अवघडही नाही, पण त्यावेळेस तू काहीच केलं नाहीस. हे ऐकताच कल्पना चिडून ओरडली, तुम्ही लोक गावंढळ आहात. तुम्हाला काय कळतं ड्युटी कशी केली जाते ते? आणि तुम्हाला माझ्या मुलालाही नीट सांभाळता येत नाही. असं म्हणत ती रागाने आपल्या मुलाचा हात धरते आणि त्याला त्याच्या खोलीत नेते आणि त्याचं सामान पॅक करू लागते. जाताना ती म्हणते की आता मी तुमच्यासारख्या गावंढळ लोकांसोबत राहू शकत नाही. मी किती दिवस तुमच्यासोबत माझं डोकं खराब करणार? तुम्ही फक्त भांडण करण्यासाठीच बसलेले आहात. राजेश शांतपणे म्हणाला की ठीक आहे, जर तुला हे योग्य वाटत असेल तर तसंच कर. पण त्यांचा 6 वर्षांचा मुलगा आपल्या आजीकडे बोट दाखवत रडत म्हणू लागला, आजी, मला मम्मी बरोबर जायचं नाहीये. मला बाबा आणि तुझ्या बरोबरच राहायचं आहे. कारण कल्पनाने कधीच आपल्या मुलाला लाडाने वाढवलं नव्हतं. तिचं सगळं लक्ष फक्त अभ्यासावरच असायचं. पण कल्पना रागाने मुलाचा हात ओढून त्याला घेऊन आपल्या सरकारी क्वार्टरवर निघून गेली, जिथे ती राहत होती. मुलगा रडत होता, पण ती त्याचं काहीच ऐकत नव्हती. शेवटी भांडण झाल्यावर कल्पना कायमचं घर सोडून निघून गेली. जेव्हा ही गोष्ट कल्पनाच्या आई वडिलांना कळते तेव्हा ते तिला चांगलंच सुनावतात. पण कल्पनाला आपल्या वर्दीचा इतका गर्व असतो की ती म्हणते, तुम्हाला माझ्याशीही काही संबंध ठेवण्याची गरज नाही. हे ऐकल्यावर तिचे आई वडील तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि तिच्याशी बोलणंही बंद करतात. कल्पनाचा भाऊ सुद्धा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो, ताई, हे बरं नाहीये. पण कल्पनाच्या वर्दीच्या अहंकारामुळे ती त्यालाही उलटसुलट बोलून टाकते. हळूहळू वेळ जातो. कल्पना आपल्या मुलाची काळजी घेण्यासाठी घरी पूर्ण वेळ एक मोलकरीण ठेवते, जी मुलाला सांभाळत असते. एके दिवशी मोलकरीण मुलाला घेऊन बाजारात जाते. तिथे त्या मुलाची आजी काही सामान खरेदी करण्यासाठी आलेली असते. 6 वर्षांचा तो मुलगा आजीला पाहताच मोलकरणीपासून दूर पळतो आणि थेट तिच्या मिठीत जाऊन रडू लागतो. मोलकरीण घाबरून मुलाला शोधायला लागते, पण तो मुलगा आजीच्या जवळ असतो आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हणतो की आजी, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मला मम्मीकडे राहायचं नाही. मम्मी तर एका वाईट काकांसोबत राहते आणि ते लोक मला कधी कधी मारतातही. हे ऐकून आजी चकित होते आणि विचारते की बाळा, तू हे काय म्हणतोयस? मम्मी कोणत्या वाईट काकांसोबत राहते? मुलगा सांगतो की वाईट काका मम्मीच्या घरी येतात, काही वेळा पूर्ण दिवस राहतात
विशेषतः सुट्ट्यांमध्ये. पण रोज संध्याकाळी नक्की येतात. मम्मी आणि ते काका मला मारतात जर मी झोपत नसेन तर. पण मी झोपायचं नाटक करतो. मम्मी आणि ते काका तासन तास बोलत बसतात आणि जोर जोरात हसतात. हे पाहून मला खूप वाईट वाटतं आणि मी आतून खूप रडतो. मुलाच्या या शब्दांनी आजीच्या डोळ्यातही अश्रू येतात. ती विचार करत राहते की आपल्या नातवासाठी काहीतरी करायला हवं. नातू पुढे म्हणतो की मला आता मम्मीकडे राहायचं नाही. इतक्यात कल्पनाची मोलकरीण तिथे येते आणि त्या मुलाला त्या वृद्ध महिलेशी बोलताना पाहते. ती लगेच त्याचा हात पकडते आणि त्याला ओढू लागते. पण तो म्हणतो की मला मम्मीकडे नाही जायचं, मला आजीकडे आणि बाबांसोबतच राहायचं आहे. यावर ती वृद्ध महिला म्हणते की काही हरकत नाही, तुला जे काही सामान विकत घ्यायचं असेल ते घे, तोपर्यंत मी याच्यासोबत इथे बसते. पण त्याच वेळेस त्या आजीचं मन खूप होतं की तिच्या नातवाला घरी न्यायचं. मात्र ती असहाय्य होती, कारण त्या मोलकरणीने तिला सांगितलं होतं की माझ्या मालकिनीने मला कडक सूचना दिल्या आहेत की हा मुलगा त्यांच्याजवळ जाऊ नये. हे ऐकून त्या आजीने तिच्या नातवाला समजावलं आणि म्हणाली की बाळा, काही हरकत नाही, तुला अजून तुझ्या मम्मीकडेच राहावं लागेल, पण आम्ही तुला एखाद्या दिवशी भेटायला येऊ आणि आमच्या सोबत घेऊन जाऊ. असं सांगून तिने त्या मुलाला समजावलं आणि त्या मोलकरणी सोबत पाठवलं. नंतर ती घरी परतली. तिच्या मनात सतत त्या छोट्या मुलाने सांगितलेल्या गोष्टींचे विचार चालू होते. तिला हे पटत नव्हतं की तिच्या मुलाच्या बायकोने असं वागणं केलं असेल. ही गोष्ट ती तिच्या मुलाला सांगायची नाही असं ठरवते, पण अखेर तिला ते सांगावंच लागतं. ती तिच्या मुलाला सगळं सांगते आणि म्हणते की आपला नातू मला भेटला होता आणि तो असं म्हणत होता की तिथे एक घाण काका येतात जे त्याला मारतात. यानंतर एका सुट्टीच्या दिवशी राजेश अचानक त्याच्या आईसोबत कल्पनाच्या सरकारी निवासस्थानी पोहोचतो. तिथे पोहोचल्यानंतर तो बेल वाजवतो. दरवाजा उघडल्यावर कल्पना बाहेर येते. ती नुकतीच झोपेतून उठलेली असते. दरवाजा उघडताच ती अचानक गोंधळून जाते आणि विचारते की तुम्ही इथे कसे आलात? काही काम आहे का? तुम्ही लोक इकडे काय करत आहात? कल्पना घाबरून पण चिडून विचारते. हे ऐकून राजेश आणि त्याची आई शांतपणे तिच्याकडे पाहतात. राजेशची आई म्हणते की तुझी सासू आणि तुझा नवरा तुला भेटायला आले आहेत, त्यात चुकीचं काय झालं? हे ऐकून कल्पना एकदम गप्प उभी राहते. त्यानंतर राजेश सरळ घरात जातो. आत जाऊन पाहतो तर तिच्या बेडरूममध्ये एक तरुण मुलगा बेडवर आरामात पडलेला असतो आणि त्यांचा मुलगा दुसऱ्या बेडवर वाईट अवस्थेत पडलेला असतो. हे दृश्य पाहून राजेशच्या रागाचा पारा चढतो. तो चिडून कल्पनाला जोरदार चापट मारतो. कल्पना जोराचा मार सहन करत असतानाच तो तरुण घाईघाईने उठतो आणि ओरडतो, कोण आहे हा गुंड जो तुला चापट मारतोय? यावर कल्पना त्याला सांगते की हा आहे माझा निरुपयोगी अशिक्षित नवरा. हे ऐकून राजेश अधिकच चिडतो. त्याचा राग अनावर होतो. शरीर थरथर कापू लागते. पण त्याची आई त्याला शांत राहायला सांगते. पहिली चापट तिला त्याच्या भावनांमध्ये भरकटून पडली होती. त्यानंतर राजेश सरळ आपल्या मुलाकडे जातो. त्याला उचलतो आणि म्हणतो की यासाठी तू इथे राहत होतीस? खरं तर त्याच घाण काकाबद्दल त्याचा मुलगा सतत बोलत होता. तो दुसरा कोणी नाही तर कल्पनाचा वरिष्ठ अधिकारी होता, जो प्रशिक्षणाच्या काळापासूनच तिच्यासोबत अवैध संबंध ठेवत होता. हे सर्व स्पष्ट झाल्यावर कल्पना निर्लज्जपणे म्हणते, चालेल, छान झालं, तुम्ही स्वतःच इथे येऊन सर्व काही बघितलं. आता तरी स्पष्ट झालं की मला तुमच्यासारख्या गावंढळ सोबत काहीही संबंध ठेवायचा नाही. आजपासून मला तुमचं तोंड सुद्धा दाखवू नका. हे ऐकून राजेश आपल्या मुलाला उचलतो आणि निघून जातो. त्याच्या पाठोपाठ त्याची आई सुद्धा हळूहळू घराबाहेर पडते. तेवढ्यात कल्पना एकदम राजेशला थांबवते आणि म्हणते की जाता जाता हे काम सुद्धा करून जा. मी आधीच घटस्फोटाचे पेपर्स तयार करून ठेवले आहे, त्यावर सही सुद्धा करा.
हे ऐकून राजेश त्या कागदपत्रांवर सही करतो आणि आपल्या मुलाला घेऊन तिथून निघून जातो. घरी परतल्यावर तो एका खोलीत बसून विचार करत असतो. त्याने कल्पनाला घटस्फोट दिला होता आणि घटस्फोटाची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली होती, कारण कल्पनाने आधीच कागदपत्र तयार करून ठेवले होते. आता फक्त काही काळ केस चालणार होती आणि त्यानंतर त्यांचा घटस्फोट पूर्ण होणार होता. राजेश खोलीत बसलेला असतो. त्याची आई बाजूला शांतपणे विचार करत बसलेली असते. ती विचार करते की कशा प्रकारे आता आपल्या मुलाच्या आयुष्याला स्थिर करू शकते. त्यानंतर ती जुन्या एका पेटीची कडी उघडते आणि त्यात काहीतरी शोधू लागते. काहीतरी उपयोगी वस्तू सापडते का, ज्यामुळे थोडीशी मदत होईल. शोधता शोधता तिला पेटीच्या तळाशी एक कागद सापडतो. तो कागद ती राजेशला दाखवत म्हणते की बाळा, हे घे, हे काय आहे बघ जरा. राजेश कागद घेतो आणि तो वाचतो. तो कागद एकेकाळी त्याच्या वडिलांनी घेतलेल्या जमिनीचा असतो. त्यावर लिहिलेल्या जागेची माहिती मिळाल्यावर त्याला समजते की ती जागा कोट्यवधी रुपयांची आहे. हे समजतात ते ती जमीन विकतात आणि त्यांना कोट्यवधी रुपये मिळतात. आता त्यांच्या हातात भरपूर पैसा आलेला होता. ते एक सुंदर नवीन घर बांधतात. राजेश, जो खूप हुशार होता, पण आपल्या बायकोच्या शिक्षणासाठी त्याने स्वतःच्या शिक्षणाला थांबवलं होतं. त्याच्या परिश्रमाने घर चालवत होता आणि बायकोला शिक्षण देत होता. आता त्याला वाटतं की आपण आपलं स्वप्न पूर्ण करायला हवं. तो ठरवतो की आता स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करेल आणि नवीन सुरुवात करेल. मी सुद्धा पुन्हा चांगल्या प्रकारे शिक्षण घेईन आणि एका चांगल्या पदाला पोहोचेन, असे ठरवून राजेश आपल्या अभ्यासाला पुन्हा सुरुवात करतो. त्याच वेळेस त्याची आई घरामध्ये लोणचं आणि पापड बनवण्याचा व्यवसाय सुरू करते आणि त्याच मोलकरणीला बोलावून त्या व्यवसायात मदतीसाठी सामील करते, जिला कल्पनाने ठेवलं होतं. थोड्याच दिवसात ते सर्वजण खूप परिश्रम करू लागतात. त्यांच्या परिश्रमाला यश मिळतं आणि त्यांचा व्यवसाय खूप चांगल्या प्रकारे चालू लागतो. त्याच वेळेस राजेशला पैसे कमवण्याची चिंता राहत नाही आणि तो पूर्णपणे आपल्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करतो. जवळपास 2 वर्षांनंतर त्याच्या परिश्रमामुळे त्याची निवड SP पदासाठी होते. SP बनल्यानंतर त्याचे नाव सगळीकडे चर्चेत येतं. लोक म्हणत असतात की ऑटो चालवणारा SP झाला. त्याच्या परिश्रमानेच हे शक्य झालं. पत्रकार, मीडिया त्याच्या आईकडून मुलाखती घेत असतात. राजेश SP झाल्यानंतर त्याची पोस्टिंग त्याच भागात घेतो जिथे त्याची बायको कल्पना कार्यरत होती. आता तो तिथेच राहून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडतो. कल्पना मात्र आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत असलेल्या अवैध संबंधांमुळे अडचणीत सापडलेली असते. तो अधिकारी तिचा लाच घेतानाचा व्हिडिओ बनवून तिला ब्लॅकमेल करत असतो. तो तिला खूप त्रास देतो, तिच्यावर सतत मानसिक दबाव टाकतो. या सर्व गोष्टींच्या ओझ्याखाली कल्पना खचून जाते. तिला आपल्या त्या नवऱ्याची आठवण येते, जो ऑटो रिक्षा चालवून तिच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा. मात्र आता तिच्या आतून सगळं काही निसटलं होतं, कारण तिने आधीच त्याच्यापासून घटस्फोट घेतला होता. हळूहळू वेळ पुढे जातो आणि कल्पनाची अवस्था आणखी वाईट होऊ लागते. तिच्या आयुष्यातील पश्चाताप आणि चुकीचे निर्णय तिला संपवू लागतात. ज्या व्यक्तीच्या कचाट्यात कल्पना सापडली होती त्याचे आधीच लग्न झालेले होते आणि त्याला 2 मुलंही होती. ही गोष्ट कल्पनाला कळाल्यावर ती काही बोलण्याचा प्रयत्न करताच तो तिला धमकी देतो. माझ्याकडे तुझ्या लाच घेतानाचा व्हिडिओ आहे. जर तू काहीही बोलण्याचा प्रयत्न केलास तर तुझं पद तर जाईलच आणि तुला कुठे तोंडही दाखवता येणार नाही. या भीतीमुळे कल्पना काहीच बोलू शकत नव्हती. ती खाणं पिणं सोडून देते, चांगले कपडे घालणं थांबवते आणि त्या व्यक्तीच्या आदेशानुसार फोन वापरणंही बंद करते. ज्या पोलीस ठाण्यात कल्पना नियुक्त होती तिथे नवीन SP साहेबांच्या स्वागतासाठी एका पार्टीचं आयोजन केलं जातं.
कल्पनाकडून त्या पार्टीसाठी सहकार्य मागितलं जातं आणि तीही मान्य करते. दुसऱ्या दिवशी पार्टीचं आयोजन होतं. स्टेजवर भाषणासाठी कल्पनाला बोलावलं जातं. ती खिन्नतेने स्टेजवर चढते. तिथे SP दुसरे कोणी नसून राजेशच असतो. ती बोलत असताना अचानक तिला चक्कर येते आणि ती बेशुद्ध होऊन खाली कोसळते. कल्पनाला तातडीने रुग्णालयामध्ये नेलं जातं. तिथे राजेश तिला पाहतो. हीच कल्पना जी काही काळापूर्वी प्रचंड गर्वाने वागत होती. आज तिची अशी अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. ती खूपच अशक्त दिसत होती, कारण तिने व्यवस्थित खाणं पिणंही थांबवलं होतं. तिला सतत त्या व्हिडिओची चिंता सतावत होती. पैसे कमवण्यासाठी तिने इथे तिथे लाच घेतली होती आणि तिच्या सहकार्यानेच तिच्या विरुद्ध व्हिडिओ तयार केला होता. तो वारंवार तिला तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत होता आणि त्यामुळे ती त्याच्या सर्व आदेशांना मान देत होती. तिच्या जीवनाचा सारा आनंद निघून गेला होता. रुग्णालयामध्ये डॉक्टर तिची तपासणी करून सांगतात की कमजोरीमुळे हिची अशी अवस्था झाली आहे. डॉक्टरांचे हे शब्द ऐकून राजेश खूपच आश्चर्यचकित होतो. तो विचार करू लागतो की ही तर एक DSP आहे आणि हिला अशी कोणती कमजोरी असू शकते की जिच्यामुळे तिची ही अवस्था झाली. तिच्याकडे इतके पैसेही नाहीत का ती व्यवस्थित खाण्यापिण्याचा विचार करू शकेल. यानंतर SP साहेब स्वतःच्या कामांमध्ये व्यस्त होता. दुसरीकडे कल्पना सतत विचार करत राहते की ती कधीतरी राजेशला भेटेल आणि त्याला सगळं काही सांगेल. अशा विचारांमध्ये काही दिवस निघून जातात. एके दिवशी कल्पना बाजारात जात असते तेव्हा तिला तिची सासू तिथे भेटते. कल्पना तिच्या समोर येऊन उभी राहते आणि म्हणते की आई, तुम्ही कशा आहात? त्यावर तिची सासू थोड्या कठोर स्वरात म्हणते, काय ग मुली, कोण आहेस तू? मी तुला ओळखत नाही आणि मला आई म्हणण्याचा हक्क तुला कोणी दिला? तेव्हा कल्पना म्हणते की आई, मी कल्पना आहे, तुम्ही मला ओळखलं नाही का? त्यावर तिची सासू म्हणते की अरेच्या, मला तुला ओळखताच आलं नाही, कारण मी चष्मा लावलेला नाही ना, आणि चष्म्याशिवाय मला नीट दिसत नाही. शिवाय तू इतकी बदलली आहेस की तुला ओळखणं कठीण झालं आहे. कल्पनाचा चेहरा खूपच बदलला होता. कमीत कमी खाणं आणि तिच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे ती अत्यंत अशक्त दिसत होती. सासू पुढे म्हणाली की तुला ओळखलं जरी असतं तरी त्याचा काही उपयोग झाला नसता. तू माझ्या मुलाला ज्या पद्धतीने दूर केलं आहेस त्याला मी कधीही माफ करू शकत नाही. त्यावेळेस कल्पना सासूंच्या पायांवर पडते आणि म्हणते की आई, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. राजेशला सांगा की त्याने मला पुन्हा स्वीकारावं, मला माफ करा. त्यावर सासू कठोरपणे म्हणते की बाळा, तू जे केलं आहेस त्याचा परिणाम तुला भोगावेच लागतील. माफी मागून काही साध्य होणार नाही. असं म्हणत ती कल्पनाला दूर करते आणि स्वतःच्या कामासाठी निघून जाते. यापुढे काही दिवस असेच जातात, पण कल्पना खूप निराश होते. शेवटी ती एके दिवशी त्या व्यक्तीकडे जाते ज्या व्यक्तीच्या जाळ्यात कल्पना अडकली होती. त्याच्याकडे ती एके दिवशी जाते आणि त्याला ठामपणे म्हणते की तू माझे व्हिडिओ व्हायरल कर किंवा माझा जीव घे, पण आता मी तुझ्यासोबत राहणार नाही. असं म्हणत ती तिथून पळून जाते आणि थेट राजेशच्या घरी येते. कल्पना दरवाजा ठोठावते. राजेश दरवाजा उघडतो तेव्हा त्याच्या समोर कल्पना उभी असते. तिची अवस्था खूपच वाईट झालेली असते. राजेश विचारतो, ओ बाई, कोण आपण? तुम्हाला कोणाला भेटायचं आहे? त्यावर कल्पना म्हणते की राजेश, मी कल्पना आहे, मी तुझी बायको आहे, माझं मूल तुझ्याजवळ आहे. हे ऐकताच राजेश शांतपणे उत्तर देत म्हणतो की या मुलासाठी मी तुला आधीच घटस्फोट दिला आहे. हे मूल माझ्या जवळच राहणार आहे. मी तुला ओळखत नाही. तू कोण आहेस? आणि जर पुन्हा इथे आलीस तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. असं म्हणत राजेश तिच्या तोंडासमोरच दरवाजा बंद करतो. कल्पनाच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर येतो. ती जोरजोराने रडते, ओरडते, पण राजेशची आई घरात असूनही काहीही प्रतिक्रिया देत नाही. तिला माहीत होतं
की कल्पनाने राजेश सोबत खूप अन्याय केला आहे आणि त्या सगळ्या गोष्टींची कल्पना राजेशच्या आईलाही होती. यानंतर कल्पना तिथून जायला लागते, पण तेव्हाच तिला कळतं की ज्या व्यक्तीने तिचा व्हिडिओ तयार केला होता त्याने तो व्हायरल केला आहे. त्या व्हिडिओमुळे तिची नोकरीही गेली आहे. या सगळ्या घटनांनी कल्पना फारच अस्वस्थ होते. ती आपल्या भावाला फोन करते, पण तिचा भाऊही तिच्याशी तिरस्काराने वागतो. कारण कल्पनाने ज्या वेळेस दुसऱ्या व्यक्तीसोबत अवैध प्रेम संबंध ठेवले होते त्या धक्क्याने तिच्या आई वडिलांनी काही काळातच या जगाचा निरोप घेतला होता. तिचा भाऊ यासाठी पूर्णतः कल्पनाला जबाबदार मानत होता. खूप दिवसांपूर्वी कल्पनाच्या भावाने तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, माझ्या आयुष्यात तुझं काहीही स्थान नाही. आजपासून तू माझ्यासाठी मेली आहेस आणि मी तुझ्यासाठी मेलो आहे. त्यामुळे त्याने तिचं काहीच सहकार्य केलं नाही. ज्याच्या प्रेम प्रसंगात कल्पना अडकली होती त्याने तिच्या घरातून सगळा पैसा, दागिने लंपास करून घेतले होते. त्यानंतर तिचा व्हिडिओ व्हायरल केला होता. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिची नोकरीही गेली. त्यामुळे कल्पना निराश होऊन वेड्यांसारखी इथे तिथे फिरू लागली आणि काही दिवसांनंतर तिच्या तब्येतीत गंभीर खराबी येऊन तिचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजची कथा, जिथे एका नवऱ्याने कष्ट करून बायकोला शिकवले आणि ऑटो रिक्षा चालवून तिच्यासाठी रात्रंदिवस एक केला, या विचाराने की तिला एखादी चांगली नोकरी मिळवून ती त्याला मदत करेल. पण त्या मुलीने या उलट त्याचं जीवन नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तुमचं कल्पना आणि राजेश याबद्दल काय मत आहे? कृपया तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि इतरांशी शेअर करा. ही कथा सांगण्याचा उद्देश कुणाला त्रास देणे नाही, तर या कथा तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आणि तुमच्या जीवनात लागू करण्यासाठी सांगितल्या जातात. जसं की या कथेत कल्पना जर अवैध प्रेम संबंध ठेवला नसता तर तिचं जीवन चांगल्या मार्गाने जाऊ शकलं असतं. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत जय हिंद, जय भारत. आपण संपूर्ण कथा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. थँक्यू.